मीच का म्हणून सहन करावं? मीच का म्हणून त्यांचं ऐकावं? मागे आली आहे म्हणजे मी पूर्ण हारली असं होत नाही ना. ऑफर्स होत्या मला. सगळ्या पक्षांना ऑफर होत्या. संधीसाठी कधी राजकारण केलं नाहीये. माझ्या मनात गणेश नाईक साहेबांचा रिस्पेक्ट आहे. मला ही उमेदवारी नाकारली आहे, पण माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे. मी काम करत होते आणि काम करत राहणार पुढे. अपक्ष जरी उभे राहिले असते तरी वन साइड निवडून आली असते. तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका ना. तूप खाल्यावर लगेच रूप येतं असं नाही. ते घरात सोडा, या देशात तरी होतात की नाही ते बघा. नगरसेवकच पद असणं महत्वाचं नाहीये काम करायला. पण माझ्या थांबणाऱ्या तुम्ही मी कमी पडल्याचे समजू नये. राजकारणाचा वारसा त्यांची मुलगी मी पैशाली तुकाराम नाही. मीच त्यांचा पुढे नेते आणि मीच नेणार. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, नगरपालिका निवडणुका संपल्या, आता महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. आपण नवी मुंबईमध्ये आहे आणि इथं माजी महापौर तुकाराम नाईक यांची कन्या वैशाली नाईक यांना उमेदवारी मिळाली नाही. खरं तर त्या 2015 ते 2020 या कार्यकाळामध्ये नगरसेविका होत्या. परंतु त्यांना उमेदवारी का नाही मिळाली? त्यांचं तिकीट का कापण्यात आलं? आणि त्यामुळं या सगळ्या घडामोडीनंतर शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातून त्या नाराज आहेत असं देखील समजतं. आणि म्हणून आपण त्यांच्याकडे आलेलो आहे. वैशाली नाईक माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, की नेमकं काय घडलंय? खरं तर 2015-2020 म्हणजे या 5 वर्षाच्या टर्ममध्ये तुम्ही नगरसेवक होते. निवडणूक लांबली कारण कोरोनाचा आला, त्यामुळे निवडणूक झाली नाही. पण तुम्हाला आता उमेदवारी मिळाली नाही. नेमकं काय कारण आहे? का तुम्हाला उमेदवारी दिली गेली नाही? मी तयारी केली होती. आणखी जनतेची माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. मी काम केलेलं तेवढं. मला ही उमेदवारी नाकारली आहे, पण माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे. मला उमेदवारी भेटली नाही म्हणजे मला बाहेर फेकले गेले असं नाही. मी काम करत होते आणि काम करत राहणार पुढे. आणि नाईक साहेब आपले गणेश नाईक साहेब आहेत. त्यांच्या शब्दांपुढे मी म्हणजे मग मी स्टॉप घेतला. त्यांनी सांगितलं मला, की "आता आपल्या घरचं विषय आहे. तुम्ही घरीच स्टॉप करा." पण हे मीच का म्हणून सहन करावं? मीच का म्हणून त्यांचं ऐकावं? म्हणजे समोरच्यानी पण ते तेवढं लक्षात घ्यायला पाहिजे ना, की मी एक पाऊल मागे आली आहे. म्हणजे काय मागे आली आहे म्हणजे मी पूर्ण हारली असं होत नाही ना. म्हणजे नेमकं आता समजा तुम्हाला उमेदवारी समजा नाकारली गेली, तर एक दुसऱ्या पक्षांच्या ऑफर तुम्हाला आल्या नाहीत का? किंवा अपक्ष बनून लढवण्याचा विचार नाही झाला का? माझ्या घरात जेव्हा मला उमेदवारी नाकारली तेव्हा कंटिन्यूअस 3 ते 4 दिवस माझ्या प्रभागातल्या लोकांनी माझ्या घरी येऊन, "ताई तुम्ही अपक्ष का नाही फॉर्म भरत? ताई तुम्ही दुसऱ्या पक्षात का नाही जात?" ऑफर्स होत्या मला. सगळ्या पक्षांना ऑफर होत्या. मला फोन यायचे रोज माझ्या घरी येऊन जायचे. पण मी घेतली नाही. मी संधीसाठी कधी राजकारण केलं नाहीये. मी सत्तेसाठी राजकारण केलेलं नाहीये. मला जनतेची सेवा करायची होती आणि माझ्या मनात गणेश नाईक साहेबांचा रिस्पेक्ट आहे. त्याच्यासाठी मी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही. जर केला असता तर मी कधीच गेली असते आणि वन साइड अपक्ष जरी उभे राहिले असते तरी वन साइड निवडून आली असती. पण साहेबांनी मला सांगितलेलं, की "आपला हा घरचा आहे. वैशालीबाई 1 वर्ष या 5 पंचवार्षिक तू थांब." मी थांबली आहे. पण मी थांबले याचा अर्थ असा नाही, की मी गप्प बसली आहे. तर माझा म्हणजे अपमान करण्यात येईल. नेमकं आता तुमच्या बोलण्यातून त्या गोष्टी थोड्याशा येतायत, की मीच का थांबायचं किंवा मीच का सहन करायचं? म्हणजे तुम्ही एक पाऊल मागे गेलात. नेमकं काय घडलं? कशामुळं ही तुमची नाराजी आहे? आता बोलण्यात येतं आता चर्चा आहे, की मी माझ्या मागच्या 5 वर्षात माझ्या कारकिर्दीमध्ये मी कामं केली नाहीत. मी कामं केलीत, नाही केलीत ते जनतेने बघितलेलं आहे. हा माझा 2015 पासून ते 2026 पर्यंतचा कार्यअहवाल आहे. फोटो, कॅमेरे, वेळ, टाईम सगळं याच्यात. मी काय हे काय एआयद्वारे निर्माण केलेलं नाहीये. हे मी केलेली कामं आहेत आणि जनतेला मला सांगायची गरज नाहीये, की मी काय केले, काय नाही. त्यांना माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे मी केलेल्या कामाची पोचपावती मला जनतेने दिलेली आहे कधीच. म्हणजे तुम्हाला विनाकारण या सगळ्या याच्यामध्ये बदनाम केलं जातंय असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. आता तुम्हाला जर राजकारण करायचे असेल, तर तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका ना. तुम्ही तुमचं कार्यअहवाल दाखवा. तुमच्या कामाच्या विषयी बोला. तुमच्या कामाची पावती लोकांना दाखवा. काय तुम्ही काम केलेलं आहे, काय समाजकार्य म्हणजे नगरसेविकाच किंवा पद असं कुठलं असणं तर गरजेचं नाहीये. आता 20 ते 26 पर्यंत माझ्याकडेच काही कोणाकडेच पद नव्हतं. प्रशासक चालू होतं. तरी पण मी कामं केलेत 5 वर्षात.
प्रशासनला आम्ही धारेवर धरलेलं. प्रत्येक गोष्ट पत्रव्यवहार असू दे किंवा कोणतं काही असू दे, आम्ही केलेली आहेत. त्यासाठी नगरसेवकच पद असं महत्त्वाचं आहे असं नाही. आता एक आरोप किंवा त्याची चर्चा पण होते, की तुम्ही महिला बचत गट स्थापन केले होते आणि ते केवळ राजकीय स्वार्थापोटी केले. ते महिला बचत गट अस्तित्वातही नाहीत किंवा त्याच्यातून काही कामही चालत नाही असंही बोललं जातं. आता बघा, तूप खाल्यावर लगेच रूप येतं असं नाही. महिला बचत गट काही एका दिवसात फॉर्म होत नाही. त्याला 2 ते 3 महिने लागतात आणि माझं 1-2 नाही महिला बचत गट, माझे टोटल 20 महिला बचत गट आहे आणि ते पण महानगरपालिकेचे रजिस्टर आहेत. आणि रजिस्टर म्हणजे इकडचे स्थानिक महिला आहेत. त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स इकडचे आहेत. मग ते थोडंसं पूर्ण स्क्रुटनी वगैरे व्हायला टाईम लागतं आणि आता ते निवडणुकीच्या पिरियडच्या दरम्यान आम्हाला सर्टिफिकेट्स भेटलेले आहेत. बँकेचे पासबुक सगळं म्हणजे आमचं व्यवस्थित आता लीगल झाले आणि त्यांच्या कामाच्या विषयी आम्ही आराखडा आखलेला आहे आणि तसं होणार ते. त्यांना प्रत्येकाला संधी भेटणार महिलांना. एक हे पण बोललं गेलं, की कोरोना काळातल्या कामाविषयी तुम्ही फार बोललात मध्यंतरी. म्हणजे उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर पण भेटीगाठी होत राहतात, पत्रकबाजी होत राहते, कुठेतरी बातम्या येत राहतात. तुम्ही असं सांगत होता, की कोरोना काळामध्ये तुम्ही फार काम केलेलं आहे. इथल्या लोकांच्या मदतीला तुम्ही धावून गेला होतात. पण तो आता अशी चर्चा होते, की तुम्ही काहीच काम केलं नाही. तुम्ही घरात बसून होता म्हणून तुमची उमेदवारी कापण्यात आली. हे तर म्हणजे हास्यासारखीच गोष्ट झाली. तर कोरोना काळात कोणी काय केलंय, कोण घरात बसलेलं आहे, ते पब्लिकला माहिती आहे, लोकांना माहिती आहे. तुम्ही माझ्या वॉर्डात माझ्या मागून विचारू शकता, मी कोरोना काळात काय केले. उलट मी माझ्या घरच्या पोरींकडे नव्हती, माझ्या दोन्ही मुलींकडे नव्हती. मला 2दा कोरोना झाला. माझ्यामुळे माझ्या आईला कोरोना झाला आणि मला बोलतायत ना घरात बसण्याला, ते घरात सोडा, या देशात तरी होतात की नाही ते बघा. नाही, आता एकूणच विकास कामांविषयी म्हणजे इथं सुरक्षेची विषय आहे. महिलांना सुरक्षा भेटत नाही असंही बोललं जातंय. महिलांना सुरक्षेसाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि पुढेही करत राहीन. सीसीटीव्ही कॅमेरे असतील, बीट चौकी असेल, पेट्रोलिंग असतील, हे सगळे मी समस्या मांडलेल्या आहेत आणि त्याची माझ्याकडे पत्रव्यवहाराच्या कॉप्या सुद्धा आहेत. आणि मध्येच म्हणजे काही गोष्टी होणार होत्या, पण आता इलेक्शन लागून आचारसंहिता लागली. त्यामुळे ते रखडलेले आहेत. आता आचारसंहितेनंतर ते पुन्हा सुरळीत होतील आणि ते माझ्या कामाचं पूर्ण अहवाल पुन्हा पब्लिकला दिसेल, की मी काय करते आणि काय करणार आहे पुढे. नेहमी असं म्हणजे तुम्ही राजकारणात आल्यापासूनचा हा विषय आहे खरं तर. म्हणजे तुकाराम नाईक जे माजी महापौर होते या नवी मुंबईचे. त्यांचा एक राजकीय वारसा त्यांची मुलगी पुढे घेऊन जाते अशी एक चर्चा असायची. तुमच्याही भाषणामध्ये त्याचा कायम उल्लेख असायचा. केवळ भाषणातच नाही तर जिथं-जिथं कुठं तुमचं डॉक्युमेंट येईल, तुम्ही अगदी स्वाभिमानानं ती गोष्ट, ते बिरुद मिरवलेलं आहे खरं तर, की मी माझ्या वडिलांचा वारसा घेऊन पुढे चालले. पण आता मात्र असं होतं, की तो वारसा तुमच्याकडे नाहीये. हे बघा 2005 ला तेव्हा मी 23 वर्षाची होती. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये काहीतरी कॅलिबर बघितलं असेल ना, त्यामुळे त्यांनी मला इलेक्शनमध्ये ढकललं, की "बाई तू उभी राहा." मग हा राजकीय वारसा सून किंवा जावई हा वारसा चालवत नसतो. मुलगा किंवा मुलगी हेच वारसा चालवत असतं. त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांची मुलगी, मी वैशाली तुकाराम नाईक, मीच त्यांचा पुढे नेते आणि मीच नेणार. पण आता एकूणच ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काही संघर्ष उभा राहताना दिसतोय किंवा तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, यांना सुद्धा म्हणजे घरातल्या गोष्टी पण बाहेर चव्हाट्यावर येतात. कसं म्हणजे याला कसं बघता तुम्ही? तुम्हाला म्हणजे विरोधक नाही बोलता येणार आता. तुम्हाला काय बोलायचंय आता उमेदवार आहात तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही माझ्यावरती बोला, माझ्या कामावरती बोला. घरातल्या विषयांच्या तुम्ही हे कशाला करता? कुबड्या कशाला घेता? नाही पण आता तर तुम्ही उमेदवार पण नाही ना, म्हणजे अपक्षही नाही आणि कुठल्या दुसऱ्या पक्षातूनही नाही. मला तेच नवल वाटतंय, की तुम्ही माझ्या कशाला तुम्ही माझं भांडवल करताय? माझ्या कामाचं भांडवल करताय. म्हणजे इमोशनली कशाला तुम्ही घेताय? स्वतःच्या कामाचं भांडवल करा ना. काय तुम्ही 5 वर्षात नगरसेवकच पद असणं महत्वाचं नाहीये काम करायला. समाजसेवा पण करू शकतो आपण. 5 वर्षात काय केले किंवा इलेक्शन नंतर किंवा कोरोना काळात तुम्ही काय केले ते बघा ना. किती कामं केलेत. म्हणजे जरुरी नाहीये की नगरसेवकच पाहिजे किंवा कुठलाही पद पाहिजे. आपल्या जर मनात असेल ना गोष्ट ती आपण सातत्यात उतरू शकतो. आता एकूण म्हणजे तुम्ही गणेश नाईकांनी तुम्हाला शब्द दिला, त्यामुळं तुम्ही आत्ता हा म्हणजे फुल स्टॉप तर तुम्ही म्हणत नाहीये राजकारणाला. हा स्वल्पविराम म्हणताय. म्हणजे तुमचं राजकारण, तुमची समाजसेवा ही पुढं चालूच राहणार यावरही तुम्ही ठाम दिसताय. पण आता पुढं काय असणार आहे? म्हणजे आता तर इलेक्शन 15 जानेवारीला तर मतदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता गणेश नाईकांशी काही तुमचा संपर्क झालाय का? किंवा तुम्ही बोलणार आहात का? या सगळ्या घडामोडीबद्दल काय नेमकी तुम्ही भूमिका काय घेताय?
माननीय गणेशजी नाईक साहेब, संजीव नाईक साहेब आणि संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांची आणि माझी बैठक झाली. त्यांनी मला आश्वासनं काही दिलेली आहेत आणि मेन म्हणजे जे गणेशजी नाईक साहेब आहेत, त्यांनी जे मला सांगितलेले आहे, त्यांच्यामुळेच मी आज गप्प बसली आणि थांबलेली आहे. पण माझ्या थांबणाऱ्याला मी कमी पडल्याचे समजू नये. मी पुढे आहे, होते आणि राहणार. हे बघा, मी कुणाचाही अपप्रचार केलेला नाहीये, कोणाच्या विरोधात बोललेली नाही, कुठल्या पार्टीशी मी भेटायला गेलेली नाहीये, कुठल्या पक्षाशी विरोधी. त्यामुळे मी न्यूट्रल आहे आणि मला माझं गणेश नाईक साहेबांच्या शब्दाला मी पूर्णपणे मान दिलेला आहे. मान देऊन मी फुल स्टॉप केले. फुल स्टॉप नाही म्हणणार आहे. स्वल्परिणाम दिलेला आहे. मी काम करत होते, करत राहणार आणि आणि पुढेही असंच काम करत राहणार. जनतेची सेवा म्हणजे माझ्या रक्तातच आहे. माझ्या वडिलांनी जे केले, गणेश नाईक साहेबांनी जे केले किंवा माझे जे भाऊ आहेत दुसरे, ते जे करतायत ना, तेच मी करत राहणार. उमेदवारी जेव्हा अर्ज भरायचं होतं त्या काळामध्ये माझ्यावरती आरोप करण्यात आला, की मी दुसऱ्या पक्षात फॉर्म भरते किंवा दुसऱ्या पक्षाकडून ना निवडणूक लढवते आणि आता अर्ज वगैरे भरल्यानंतर असं माझ्यावर आरोप करतायत, की मी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करते. तेव्हा मी फॉर्म नाही भरला, तर मी आता त्यांचा प्रचार का करू? आता हे विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे समोरच्यानी ठेवायचं. मी माझ्या मताशी ठाम आहे आणि मी गणेश नाईक साहेबांना जो शब्द दिलाय ना, तो मी पाळलेला आहे. आणि गद्दारी ही माझ्या रक्तात नाहीये. मी तुकाराम रामचंद्र नाईक यांची पोरगी आहे. त्यामुळे मी ते जसे होते तसेच मी आहे. तर या होत्या वैशाली नाईक. यांचे वडील माजी महापौर होते नवी मुंबईचे तुकाराम नाईक. उमेदवारी न मिळाल्यामुळं त्या नाराज खरं तर झाल्या. परंतु त्यापेक्षाही जास्त त्यांच्यावर जे काही आरोप होतात किंवा या प्रभागामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जी चर्चा होते त्यामुळे त्या जास्त व्यथित झालेल्या आहेत. मग राजकारणामध्ये अशा घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्या अशा प्रकारच्या घटना आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, नवी मुंबई.